चा शेवटचा अंतिमचा सामना या ठिकाणी सुरुवात होईल त्या अगोदर ती आपल्या विनंतीला मान देऊन जगदाळे साहेबांची या ठिकाणी उपस्थित होते। आता येथे मान्यवरांची उपस्थिती आहे, टाळ्या कमी पडता कामा नये, जोरदार टाळ्यांनी जगदाळे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय। वेलकम सर, आपला आईश्री चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। एखाद्या मान्यवराला आपण विनंती करावी आणि त्यांनी उपस्थिती द्यावी, क्रिकेटच्या या स्पर्धेला शोभा वाढवण्याचं काम आपल्या या मान्यवरांच्या माध्यमातून लाभलेलं आहे। मान्यवरांची उपस्थिती होईल। प्रथमतः आपण राष्ट्रगीताने या मेगा फायनलच्या टॉसच्या अगोदरची सुरुवात आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। डीजे मास्टर रेडी आहे? माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्यांना विनंती, आपण एका जागेवरती उभे राहा, डोक्यावरच्या कॅप्स, आणि आपण या ठिकाणी प्रथमतः राष्ट्रगीताने या मेगा फायनलची सुरुवात करतोय। एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। पण 11 लोकल गटातून मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई येथून आले इथे संघ आपल्याला आजच्या दिवसातील मेगा फायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे। कंधारी किंग्स मुंबई येथून आलेली संघ आहे आणि जेपान 11 कोंढवा येथून आलेला। मुंबई विरुद्ध पुणे सरळ सरळ युद्धाला इथे सुरुवात होते आणि टॉस इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय आणि टॉस जिंकला आहे जेपान 11। जेपान 11 संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय? आम्ही बॅटिंग करणार फर्स्ट। कालचा दिवस मेगा फायनल मध्ये तुमचा संघ दाखल झाला आणि मला वाटतं सर मी सांगू इच्छितो की जेपान या लहान मुलाच्या नावाने त्याच्या वडिलांनी एंट्री केली होती आणि तोच संघ इथे आज मेगा फायनल मध्ये दाखल झाला आणि त्याचमुळे जेपानला देखील इथे घेऊन आलेत, कारण लकी चॅम्प ठरलाय। एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये 1 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये आपला संघ इथे मुलाच्या नावाने जो उतरवला त्यामध्ये तो संघ दाखल झालाय, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष अभिनंदन आहे। बॅटिंगचा निर्णय घेतलाय, प्रतिस्पर्धी संघ मुंबई येथून आलाय, काय रणनीती असेल बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामागचं कारण काय? कारण या क्लायमेट मध्ये चेसिंग थोडी अवघड होते। आपल्याला या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव आहे आणि आपल्याला माहिती आहे की संध्याकाळच्या सत्रामध्ये स्कोर चेस करणं एवढं सोपं नाही आहे, त्यामुळे आम्ही बॅटिंगचा निर्णय घेतला। नक्कीच तुम्हाला मेगा फाइनल साठी शुभेच्छा आहेत। अगर आप टॉस जीतते तो आपका निर्णय क्या था, क्योंकि मेगा फाइनल है, थोड़ा टफ है, क्योंकि अगली वाली टीम भी फाइनल में आ चुकी है, तो उनके बारे में आपका रणनीति क्या था और टॉस जीतने के बाद में आप क्या चूज करते? टॉस जीत के हम लोग फील्डिंग ही लेते, क्योंकि 3 मैच से हम लोग के बैट्समैन लोग चेज इजीली कर रहे थे, तो हम लोग सोचे कि थोड़ा कम रन में सेम स्ट्रेटजी रख के बैटिंग करते। आईश्री चषक पर्व दूसरा मध्ये, मतलब दूसरा साल है, कैसा पे आके और मेगा फाइनल में इस साल आप मेगा फाइनल में जा चुके हैं, इतनी बड़ी ट्रॉफीज है, कैसा लग रहा है यहाँ पे आके?
फर्स्ट ऑफ ऑल बहुत अच्छा ऑर्गेनाइजेशन है, मैं कॉन्ग्रेट्स बोलूँगा, सेकेंड ईयर है। ये भी प्रे करूँगा कि कंटिन्यूस हर सीझन होते रहे टूर्नामेंट। नक्कीच तुम्हाला देखील मेगा फायनलसाठी शुभेच्छा आहेत आणि मान्यवरांना देखील मी विनंती करेल की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। खऱ्या अर्थाने आमचे प्रशांत दादांनी जे सातत्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे त्यासाठी तुम्ही देखील उपस्थित राहिला। तुम्ही देखील या मॅचच्या समयी शेवटच्या मॅचसाठी काही शुभेच्छा देखील तुम्ही त्यांना द्याव्यात। हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अभिमानास्पद आहे। अशा टूर्नामेंट व्हायला पाहिजेत जेणेकरून नवीन तरुण पिढी जी घडत आहे आपल्याकडे ते स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून देतील, स्वतःचं स्वास्थ्य सांभाळतील, नशेपासून दूर जातील आणि पुढची आपली भारताची युवा पिढी ही एकदम चांगली आणि देशाचं हित पाहणारी पिढी निर्माण होईल। ती निर्माण होण्याची शक्यता जास्त करून जे स्पोर्ट्समधूनच होणार आहे। जी मुलं स्पोर्ट्स खेळतात त्यांचं एकच ध्येय असतं की मला निरोगी राहायचं आहे, मला स्ट्रॉंग राहायचं आहे आणि मला जिंकायचं आहे। हरले तरी काय हरकत नाही आहे, कारण यश ही अपयशाची पहिली पायरी असते। हरलं तरी वाईट मानून घ्यायचं नसतं आणि हरणारे वाईट मानून घेत नाहीत आणि जिंकणारे सुद्धा हरणाऱ्याला अभिनंदन करीत असतात। तर हे असेच स्पोर्ट्सचे कार्यक्रम आयोजित वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात यावेत आणि हे जे आयोजक आहेत त्यांचं मी धन्यवाद मानतो की असे कार्यक्रम आयोजित केलेत, इथून पुढेही त्यांनी करत यावेत। थँक्यू, धन्यवाद। नक्कीच शुभेच्छा मान्यवरांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत। आपण लगेच मेगा फायनलला सुरुवात करू आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं काही वेळासाठी। बाकी जे आतमध्ये चला आपली इथे उपस्थिती लाभलेली आपण लगेच मेगा फायनलला सुरुवात करू। मान्यवरांचं पुन्हा एकदा विशेष करून आभार। मेगा फायनलला सुरुवात होईल, अवघ्या 2 मिनिटांमध्ये मॅचला सुरुवात होईल। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा आईश्री चषकाचा धगधगता क्रिकेट सोहळा अंतिम टप्प्यामध्ये येतोय। अंतिम मॅचला इथे सुरुवात होतोय। स्टे ऑन, धन्यवाद। सर्व या ठिकाणी ते मैदानावरती असलेले आपले सर्व आयोजक आहेत त्यांना विनंती आपण सर्वांनी मंचावरती यायचे। त्याचबरोबर मान्यवरांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या आणि बाकीचे जे प्रेक्षक आहेत, बाकीचे सर्व प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदान खाली करा। पण केली जाते, आपण प्लीज मंचावरती आपला सन्मान या मंचावरती केला जाणार आहे। स्पर्धेचे शिल्पकार प्रशांत गायकवाड आणि सर्व टीमच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी जाईल। आणि आता जास्त वेळ न घालवता सामन्याला सुरुवात करायचं। बॅटर चला मैदानावरती, बॅटर चला मैदानावरती। अत्यंत महत्त्वाचा सामना, प्रतिष्ठेचा सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहे तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं। आणि 1,11,000 रुपयाचं पारितोषिक कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला मिळवायचं आहे। त्यामुळे मैदान लगेच खाली होईल। बॅटर चला मैदानावरती। कोंडबा संघाचे दोन्ही बॅटर FM कंधारी टीम या ठिकाणी आपण पाहू शकता मैदानावरती आहे। ICC चषक 2024 ची क्रिकेटची एक मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। मानाची स्पर्धा, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। प्रशांत गायकवाड यांना विनंती करेन मंचावरती संदीपजी कोकाटे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि जरा या खुर्च्यांवरती आपले आयोजक किंवा इथे बाकी कोणी प्रेक्षक बसणार नाहीयेत, एक थोडासा वेळ मान्यवरांसाठी ही जागा संपूर्णपणे या ठिकाणी आपण आरक्षित ठेवलेली आहे। सर्व मान्यवर आहेत, या मान्यवर या ठिकाणी बसतील। मागे खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये बाकी सर्वांनी बसलं तरी चालेल। कोकाटे साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आणि मला वाटतं आताच यावेळेला षटकं 4 षटकांचा सामना आहे, वेळ घेऊ नका। 4 षटकांचा सामना आहे, 4 षटकांचा सामना, प्रॅक्टिस नाहीये, सरळ मॅच आपण सुरू करणार आहोत। बॅटर चला मैदानावरती, 4 षटकांचा सामना असेल। खरंच कौतुक आहे प्रशांत गायकवाड साहेबांचं, एक खाकी वर्दीतलं हे व्यक्तिमत्व आहे। आणि ICC चषक एक भावनिक स्पर्धा, आपल्या पुण्यनगरीमधील एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा। या स्पर्धेचं अत्यंत दिमागदार असं आयोजन आहे। प्रशांतजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर बनसर आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी विनंती करेन प्रशांत गायकवाड सरांना, बनसर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत।
चला बॅटर चला मैदानावरती. शुभम चला लवकर मैदानावरती. बॅटर चला, अंधार पडतो आहे. बनसरिया FM कंदारी. यासिन शहा, विकी कंदारी, अर्जुन कंदारी FM कंदारी टीमचे ओनर आहेत. आणि इथे टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थात सुप्रीमो चषक या स्पर्धेच्या संयोजनामध्ये निश्चित संतोष बन सरांचं फार मोठं योगदान असतं. आज त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न झालाय. बॅटर चला बॅटर, बॅटर दोन्ही बॅटर चला मैदानावर. जास्त वेळ झाला. दोन्ही बॅटर चला मैदानावरती. जेपान 4 षटकांचा सामना आहे. जितेश सर चला बॅटर चला लवकर, कारण दुसरी इनिंग देखील महत्वाची आहे. मैदानावरती कुठल्या प्रकारे टीम मीटिंग होणार नाही. दोन्ही संघांना विनंती आहे, टीम मीटिंग करणार नाहीये कोणता संघ. सेलिब्रेशन देखील हलकंसं केलं तर पुन्हा आपल्या जागेवरती जायचंय. वासिक चला लवकर. यासिन शहा, त्याचबरोबर आपण बघितलं तर अर्जुन कंदारी, विकी कंदारी FM कंदारी संघाचे ओनर आहेत, संघ मालक आहेत. दोस्तों मैं आपको बताना चाहूंगा FM कंदारी किंग की जो टीम है, अर्जुन जी कंदारी, यासिन शाह और विकी कंदारी टीम के ओनर हैं. जेपान हमारे साथ जुड़ चुके हैं. जेपान आपका भी स्वागत है. और एक बार फिर मैच की तरफ रुक करके बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. और मनीष पाटिल इस वक्त जुड़ रहे हैं कॉम बॉक्स में. देवान स्पोर्ट बंटी तिकोने यांच्या माध्यमातून यावेळेला 2 जे संघ मैदानावरती आहेत. अर्थात अंतिम सामना खेळतात जेपान कोंडवा आणि FM कंदारी किंग्स या दोन्ही संघांना टी-शर्ट दिले गेलेले आहेत. महत्वाचा सामना आहे, महत्वाची मॅच मैदानावरती. IC चषक 2024. गोपी जाधव आमच्याबरोबर यावेळेला जॉईन आहेत. दिवसभरामध्ये त्यांचा मधुर आवाज ऐकला. त्यानंतर प्रवीण गायकवाड, मनीष पाटील यांना विनंती आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. मनीष पाटील आपण समालोचन कक्षामध्ये लवकर यायचे. पहिल्या सत्रामध्ये मनीष पाटील आणि गोपी जाधव यांचा मधुर आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकणार आहात पहिल्या इनिंगसाठी. चार षटकांचा सामना आहे. त्याला वेळ फार कमी आहे, सामना सुरू करायचा आहे. चला धन्यवाद प्रशांत दरोडे सर माझ्यासोबत जॉईन झालेत. प्रवीण सर ऑन साइडला बॅकलिपचा वापर जरूर केला. एलिव्हेशन मिळत नाही, बॉल स्क्वेअर लेगला पोहोचतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. अंतिम लढत आयशी चषकाची सुरू झालेली आहे. जिंकल कोण? 2 दावेदार FM कंदारी किंग्स आणि जेपान 11 कोंडवा. प्रवीण सर आपलं सहर्ष स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. मनीष सर या ठिकाणी मात्र फायनलची लढत आयश्री चषकाचा विजेता आणि उपविजेता पदाची लढत नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. ओ थोडासा बॅटची कडा चेंडून घेतली, नो बॉल म्हणून पंच इशारा करताना जे पाहायला मिळत आहेत. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगती पथावरती 2 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय FM कंदारी किंग्स
आणि त्यांच्या विरोधात झेपान 11 कोंडवा यांच्यातील फायनलची लढत क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. फायनल विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर आपण गेल्या 2 दिवसांपासून शोधत होतो. एकूण दावेदार आपण पाहिले या स्पर्धेमध्ये जवळपास 17 दावेदार या स्पर्धेत झालेले आहेत. एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे आता या शेवटच्या अंतिम लढतीमध्ये पाहूया नक्की बाजी कोण मारते. पर्वत दुसरं कोण आपल्या नावावर करते. झिपा त्या गोलंदाजी मार्ग तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच शुभम शेळके. स्ट्रगल दोन्ही खेळाडूंचं मैदानाच्या चालू आहे. लेग बायची एक धाव ऍड होईल. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. धावसंख्या झालेली आहे 3. चोवीस चेंडूंचा खेळ आहे त्यामुळे मात्र आक्रमण खूप महत्वाचं असेल. एक बलाढ्य विशालमय स्कोर उभा करणं खूप गरजेचं असेल. या 4 षटकांमध्ये तब्बल 1,11,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि या मानाचा आयश्री चषक कोण पटकावतंय. येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये जारी. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 4 धावा वासिक शेख आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शुभम शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सिबान षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची लढत 4 षटकांचा सामना क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहतात मनीष सर. आणि हा 4 षटकांचा सामना खूप क्रुशियल होईल. यात कुठलाच दुमत नाहीये. सिबान शेख बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. आपण बार या खेळपट्टीवर नाही चालणार. दरम्यान हा डेड बॉल आहे कारण खेळपट्टी ज्या ठिकाणी सुरू होते हाफ ट्रॅकरच्या अगोदर बॉल पिच होते आणि त्याचमुळे डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. पण सिबानने एक चांगली सुरुवात केलेली आहे. वासिक शेख आणि शुभम शेळके हे 2 पुण्यातले धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहेत ज्यांना जास्तीत जास्त मोठ्या स्ट्रोकसाठी ओळखलं जाते आणि त्या मोठा स्ट्रोक खेळणाऱ्या फलंदाजांना मास्टर स्ट्रोक देता येते म्हणजेच सिबान. खोलवर टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं. डिफेन्सिव्ह अंदाज शुभम शेळकेचा येतोय हा डॉट बॉल. तर नक्कीच सिबानची तारीफ करावी लागेल. जबरदस्त गोलंदाजी फायनलच्या लढतीमध्ये करताना जो पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात कोणत्या प्रकारचा बिघिड तो खेळू देत नाहीये. शुभम शेळके ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतो आहे. फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. सिंगल पूर्ण केली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या सिंगल बरोबर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच झेफान 11 कोंडवा या संघाची 5 धावा. आपण ज्या टी शर्ट्स पाहतोय सँडो जे पाहतायत दोन्ही संघांसाठी देवांश स्पोर्ट्सच्या वतीनं मिस्टर बंटी तिकोणे यांच्या वतीने या टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत ज्या दोन्ही अंतिम लढतीत खेळणाऱ्या संघांना आपण पाहतोय परिधान केलेल्या. दरम्यान नवीन गोलंदाज मार्कवर रोहन खरात येतोय. फिरकीचं माहेरघर म्हणजेच रोहन खरात आणि पाहूया रोहनची फिरकी फलंदाजाची गिरकी घेते का शुभम शेळके हा देखील त्याच कॅपेबिलिटीचा फलंदाज आहे. पाहूया कसं फेस करतोय रोहन खरातला. टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला खेळला हा बॉल. लॉंग बॉल क्लिअर करताना येतो शुभम शेळकेच्या बॅटमधून धुवाधार षटकार. असलेलं वातावरण या फटक्यानं अशांत करून टाकलंय. याच फटक्यांची गरज कारण की 4 षटकांचा सामना आहे. शुभम शेळके तुटून पडतोय त्या ठिकाणी रोहन खरात वरती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी या प्रगती पथावरती जारी आहे. आयश्री चषक 2024 फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये बॅटची काढा त्या ठिकाणी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती जाईल. सिंगल घेतली आणि एका धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचतोय मनीष सर. गुडलिंदा बॉल ठेवला होता ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. सर्कलच्या आतमध्ये फक्त एकच धाव पूर्ण झालेली आहे. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला त्यानंतर टप्प्यामध्ये बदल करण्याची खासियत गोलंदाज रोहन खराची आहे आणि त्याच खासियतचा तो व्यवस्थित उपयोग करतोय. धावसंख्या आता वेग पकडताना जरूर पाहायला मिळाले पण त्यानंतर थोडासा अडसर रोहनचा. फुल लेनचा बॉल वासिकने ओळखलं होतं या चेंडूला पण फिरकीचा अंदाज वासिकचा चुकला. बॉल विकेट किपरच्या दिशेनं चांगली वापसी रोहन खराची. धावसंख्या 12.
चेंडू गरगर नक्कीच फिरवतो आहे, वैविध्य आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. इन स्विंग आउट स्विंग ही आस्त्र त्याच्याकडे आहेत. आपण पाहतोय या दरम्यान आपण पाहतोय यष्ट्यांचा वेध चेंडून घेतलाय आणि या धावबाची शिकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये जारी. आयश्री चषक कोण जिंकणार, सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. झेपान 11 कोंडवा आणि त्यांच्या विरोधात FM कंधारी किंग्स या दोन संघांच्या दरम्यान फायनलची लढत, महांतिम सामना आपण या ठिकाणी पाहतोय. आयश्री प्रतिष्ठानाचं एक बहरदार आयोजन, सन्माननीय प्रशांतदादा गायकवाड त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांनी केलेले कष्ट, मेहनत आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली ही नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा. पाहायचंय विजेते पद कुणाकडे जाते. मनीष सर. प्रवीण सर नवीन बॅटर मैदानाच्या हर्ष सांगवी येतोय. जाता आता आपण लेदर बॉल क्रिकेटचा उल्लेख करतो. हे दोन्ही लेदर बॉल क्रिकेटपटू आता एकमेकांसमोर आहे. हर्ष सांगवी हे सुद्धा एक उत्कृष्ट लेदर बॉल क्रिकेटपटू आहेत आणि तितकंच दमदार प्रदर्शन महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपण रोहन खरातचं पाहिलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल जास्त टर्न होतोय. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून व्हाईट बॉलची एक धाव मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 13. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 13 धावा. रोहन खरात षटक क्रमांक दुसरा टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष ऑन स्ट्राईक. हा फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर. ओ झाडाचा आलेला पुन्हा एकदा अडथळा. त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावांसाठी फार मोठी धाव. 24 चेंडूंचा खेळ आहे, 4 षटकांचा खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. शानदार कव्हर ड्राईव्ह हर्षी पाहायला मिळाली. कॉपबुक स्टाईल बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जाते, पण हरवणकरातकडे देखील त्याला अडवण्याचं अस्त्र आहे. वेग वाढवलाय, फिरकी मिळाले, बॅटची आउटसाइड एज. बॉल गलीमध्ये सुलतान थोडासा कमी पडतोय. उस्मान त्याला पाठलाग करतोय. दरम्यान एका धावेवर समाधान व्यक्त होत नाहीये. वासिक लगेच कॉल देतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक संधीचा फायदा या ठिकाणी उचलला जाणार आहे आणि झेफान 11 कोंडवा आता पोहोचते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. तर नक्कीच यशस्वी षटक म्हणून या षटकाकडे पाहता येईल. एक षटकार निश्चित आला, परंतु त्यानंतर रोहन खरातनं केलेलं कमबॅक, चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळाली. 17 धावा धाव फलकावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित शेष आहे, बाकी आहे, शिल्लक आहे. पाहायचंय 12 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या वसूल केली जाते. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा उद्देश तर प्रत्येक फलंदाजाचा नेहमीच असतो, मग तो सामना कुठलाही असू दे. आणि म्हणूनच आता 17 धावांवर 2 षटकांचा नंतर खेळ थांबलेला आहे आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर आता रोहित आपण पाहतोय, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. वासिकसाठी तयारीत आहे. छोटासा रनअप रोहितने देखील आजच्या दिवसामध्ये FM कंधारी किंगसाठी चांगलीच गोलंदाजी केली आणि त्यावर तो अबाधित राहिलेला आहे. स्लिपला प्रोटेक्शन आहे. बॉल जास्त वळण घेतोय. या आजच्या दिवसभरामध्ये फिरकी पटूंनी चांगलीच कामगिरी केली. त्यापैकी एक गोलंदाज रोहित तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. हा देखील युवा गोलंदाज छाप सोडताना पाहायला मिळतोय. रोहित यादव समोर उंच पुरा वासिक शेख त्याला 2 चेंडूवरती उभं करून ठेवलंय. आवाज प्रेक्षकांमधून देखील येत आहेत. रोहित यादव देखील दर्जेदार गोलंदाजी करतो आहे. क्रिकेट रसिकांची मन जिंकतोय फायनल मध्ये. वासिक शेख दिवसभर त्याची बॅट तळपली आहे, परंतु फायनल मध्ये नक्कीच आपण पाहतोय रोहित यादव 2 चेंडूवरती वासिकला उभं करून ठेवलंय. बॉलला फ्लाईट देणं, बॉलला पिच करणं, हार्ड लेणं, त्यानंतर बॉलला टोन देणं, या सर्व गोष्टी लीलया जुळवतोय. बघा, हातभर बॉल वळवण्याची क्षमता रोहितकडे आहे आणि त्या क्षमतेचा खूप चांगला वापर या 3ऱ्या षटकामध्ये तो घेतोय. आणि पाहूया या ठिकाणी नक्की काय घडलंय. तर अंपायर स्कॉल या ठिकाणी येतोय. अनिल माळी यांना वाटते थोडासा क्लोज डिसिजन आहे, त्याचमुळे आपण वॉर रूम मध्ये येणार आहोत. आणि बॉल ट्रॅव्हल होतोय, वाईड लाईनच्या पलीकडून आहे का, या सर्व गोष्टींची शहानिशा आपण कंट्रोल मध्ये करणार आहोत tenniscricket.in. पण तुर्तास प्रवीण सर नक्कीच सांगावं लागेल की गोलंदाजांनी खूप चांगला मारा फलंदाजांवर चढवलेला आहे. त्याचमुळे फलंदाज थोडेसे का होईना संभ्रमात पाहायला मिळतात या 3ऱ्या षटकापर्यंत. तर नक्कीच वासिक शेख मैदानाच्या आतमध्ये, हर्ष नावाचा आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. एक सन्मानजनक स्कोर उभारला जाईल मैदानाच्या आतमध्ये, कोणत्या प्रकारची शंका नाही. वाईट बॉल म्हणून नक्कीच इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू मिस टाइम आहे. स्वतः रोहित चेंडूच्या खाली, वासिकला परतावं लागेल. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना रोहित यादव करताना पाहायला मिळतोय. वासिक शेख बॅक टू द पॅव्हेलियन.
क्रिकेट रसिकांची मन जिंकताना पाहायला मिळतो आहे. मनीष सर, नवीन मॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे पोहोचतोय. आता मात्र दोन्ही संघांमध्ये फलंदाजांचा तोफखाना आहे. गोली संघांमध्ये ती गोलंदाजीची चुणूक आहे. पाहूया या ठिकाणी हवी नक्की कोण ठरते. धनंजय भिंताडे नेहमीच आपण त्याला गोलंदाजी करताना पाहतो, फलंदाजी करताना देखील त्यांचा तोच दमखम कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेला आहे. पण ही स्पर्धा देखील आता आपल्या नावावर करण्यासाठी धनंजय भिंताडेला तोच दमदार खेळ सादर करावा लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ या डावातला संपलेला आहे आणि धावा झेफान 11 कोंडवाच्या फक्त आणि फक्त 18 आहेत. आणि त्याचमुळे धावसंख्येची गती वाढवण्यासाठी आता मती वापरून क्रिकेटचे स्ट्रोक्स खेळावे लागतील आणि त्यासाठी पाहूया ती तयारी धनंजयची आहे का. उलट दिशेने खेळले, सरळ उलट जसे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न फलंदाज करतायत, पण प्रयत्नांना धावांची साथ मिळत नाहीये. अजून एक डॉट बॉल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कव्हरला खेळलेत. गोलंदाजाची ओळखली त्रुटी आणि दाखवली आपली क्वालिटी. धनंजयचा येतोय हा दिमागदार षटकार. शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय प्राजक्ताताई प्रशांत गायकवाड, पुणे काँग्रेस महिला ओबीसी सेल अध्यक्षा यांचं आगमन, ज्यांच्या वतीने सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. मनपूर्वक स्वागत ताई. पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न धनंजयचा राहिला होता. प्रयत्न पुन्हा एकदा थोडासा फोल ठरलेला आहे. षटक चांगलंच निभावलंय. दरम्यान ही बायची एक धाव ऍड होईल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे झेफान 11 कोंडवा या संघाची 25 धावा, 2 गडी बाद 25 धावा. चला अजूनही एक षटक बाकी आहे, नंतर अजून एक डाव बाकी आहे. त्यामुळे घाई करा. सुलतान नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतो 4थ्या षटकाच्या हाताळणीसाठी. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्राजक्ताताई गायकवाड नक्कीच आपण पाहतोय. पुणे काँग्रेस अध्यक्ष महिला ओबीसी सेल. फार मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. गतवर्षी देखील ताई उपस्थित होत्या आणि या वर्षी देखील ताई मात्र व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय पत्राफोड षटकार. पासून हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. सुलतानच्या विरोधात आता हात खुले केलेले आहेत फलंदाज धनंजय भिंताडेने. षटकारांवरच तो निर्भर राहिलेला आहे. मला सिंगल डबल जमत नाही, मला फक्त षटकारच जमतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये धनंजय दाखवून देते सुलतानच्या विरोधात. सुलतान तयार, बॅक ऑफ द हँड आणि आपल्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवला. हुक करण्याचा प्रयत्न धनंजयचा फसला आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात धनंजय बॅक टू पॅव्हलियन. पाहता येईल आयसीसी प्रतिष्ठानचे सगळे सदस्य त्यांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि आपण पाहतोय सलग दुसऱ्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा सुपर डुपर हिट होताना जी पाहायला मिळते. शिवा चिंदोरे आयसीसी चषकचे मात्र मुख्य संयोजकांमध्ये मात्र शिवा चिंदोरे देखील जे येत आहेत आणि ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी आपण पाहतोय फटका सजवलाय, परंतु पुन्हा एकदा झाडाला चेंडू जो अडलाय आणि चेंडू आतमध्येच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 32 धावा शेवटचं षटक प्रगतीपथावरती चालू असताना आपण पाहतो आहे. अंतिम लढतीत ही अपेक्षा कुठल्याच फलंदाजाला नसते आणि काय दमदार स्ट्रोक त्यांनी सजवला होता. अक्षरशः बॉलवर बॅट फेकली होती फलंदाज आदिलने. हर्ष ऑकवर्ड बॉडी पोझिशन घेताना पाहायला मिळाले. ऑन साईडला बॉलला टर्न करायचं जरूर होतं, पण हा बॉल शरीरावर धडकला. लेग बायची एक धाव मिळाली. एका धावेची नोंद आपण स्कोर शीटवर करणार आहोत. धावसंख्या पोहोचते 33 आकड्यावर. 33 धावा, 3 गडी बाद. व्यासपीठावरून मात्र अनेक मान्यवर सामन्याचा आनंद घेत आहेत. आईश्री प्रतिष्ठान आयोजित आईश्री चषक, आईचा सन्मान करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय.
दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते, एक धाव पुन्हा एकदा मात्र मिळताना जी पाहायला मिळते. षटकार चौकारांची आतिषबाजी आपण दिवसभरात पाहत होतो, परंतु फायनल मध्ये ते षटकार थोडेसे थंडावलेत. या षटकात एक षटकार निश्चित आलाय, त्या अगोदरच्या षटकात देखील एक षटकार येताना जो पाहायला मिळाला, परंतु 4 षटकांची लढत आहे. त्यामुळे मात्र धावा बंद मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज सुलतान पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. उस्मानच्या हातात जाऊन चेंडू विसावतो आहे, स्थिरावतो आहे. एक यशस्वी षटक आपण पाहतो. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपताना आपण पाहतोय. धाव फलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 34 धावा जिंकण्यासाठी 35 इज टार्गेट. 35 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. आयश्री चषकाचे संयोजक यश मोरे असतील, त्यानंतर मात्र स्वप्नील माने असतील, शिवा चिंदोरे असतील, अभिजित गायकवाड, अनेक नावं आहेत आणि या सगळ्यांचे मात्र कष्ट मेहनत आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे सन्माननीय प्रशांत दादा गायकवाड मुख्य आयोजक, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे संयोजक यांचे कष्ट मेहनत आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली या नेत्रदीपक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो आहे. सलग दुसऱ्या पर्वात सुपर डुपर हिट ही क्रिकेट स्पर्धा होताना जी पाहायला मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातील तारे सितारे नक्कीच खेळाडू आपल्याला या क्रिकेट स्पर्धेमध्ये उतरताना पाहायला मिळाले. टिंकू बेल पवार, त्याचबरोबर फ्रान्सिस, मनोज रावल, ही कितीतरी नाव आहेत, त्यांचे कष्ट मेहनत आहे. सामना सुरू करायचा आहे, सामना सुरू करा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. तर इथे कोंडबा संघाला विनंती आहे, कोंडबा संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर रेंजिलचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रेकनी जिगल यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. कितीतरी युवा आहेत, सगळे कार्यकर्ते, यांची कष्ट, यांची मेहनत, प्रशांत दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सगळे संयोजक, त्यांनी मात्र या पर्वातील देखील आईश्री चषक यशस्वी करून नक्कीच दाखवले आहे. या ठिकाणी दुसरी इनिंग चालू होती आणि जशी दुसरी इनिंग चालू होईल, हिंदी आणि मराठीचा सुमधुर आवाज प्रशांत आदवडे सर आणि दुसऱ्या बाजूला मात्र गोपी जाधव सर आपल्या बरोबर मात्र जोडले जातील. या सर, स्वागत असेल. थँक्यू प्रवीण, थँक्यू मनीष पाटील, दोन्ही समालोचकांचे मनापासून धन्यवाद. मान्यवरांचे या बेला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर उपस्थित, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. मैदानावरती आपण पंच पाहू शकता. शिवा, त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. आयोजक आणि पंच, त्याचबरोबर अनिल माळी आणि महेश जाधव. त्याला मॅच सुरू ठेवा, कारण 6:57 झालेत. आव्हान असेल यावेळेला 35 धावांचं. आयसी चषक 2024 या मंचावरती प्राजक्ता प्रशांत गायकवाड, अर्थात पुणे काँग्रेसच्या अध्यक्षा, डीजे लाईव्ह, त्याचबरोबर मैदानाकरता ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचेही मनापासून धन्यवाद. आघाडीचा गोलंदाज मैदानावरती आहे. अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार, गेंदबाजी करने के लिए फिलहाल धनंजय बिनताड़े. टप्पा खाने के बाद उछाल मिला, बाउंसर डालने की कोशिश और वाइड बॉल का इशारा, 1 पर ओवर का भी इशारा हुआ. तो मिस्टर इस्टा से आगाज हुआ है. लो स्कोरिंग मॅच आहे, पण तो शेवटपर्यंत इथे लढत रंगेल, कारण दोन्ही टीमकडे चांगली स्टारकास्ट आणि दुसऱ्या बाजूला थोडंसं बॅड लाईटची सबब होऊ शकेल. त्यामुळे या मॅचमध्ये प्रशांत सर खूप चांगली रंगत येईल. धनंजय पुन्हा एकदा तयार. राईट, मोठी विकेट ऑन साईडला लॉफ केलाय, बॉल हवेत, स्क्वेअर लेगला फिल्डर प्लेयर डाम दी बॉल, पकडला खेळ, पहिला ब्रेक थ्रू. आकाश जहांगीर बॅक टू दी पवेलियन, गॉन. और समय ज़्यादा नहीं जाना चाहिए, वक्त ज़्यादा नहीं जाना चाहिए. सफलता मिली है, घना अंधेरा बढ़ रहा है और आपको एक बार फिर देखिए अपने जीत की तरफ जाना है. आसान तो बिल्कुल नहीं है, क्रिकेट का खेल है जिसमें टारगेट आपके सामने 35 रनों का है. विद्युत सेवा पुरवठाकर्ता बाबू मुन्ना स्वामी यांचे देखील मनापासून धन्यवाद. और देखिए एक बार फिर सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए. बल्लेबाज नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बैटर आ रहे हैं.
दिनू काबले जिन्होंने बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया है, अंबरनाथ के खिलाड़ी है और इनकी तकनीक बहुत अच्छी है। आपके पास तकनीक अच्छी है ना, तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है धनंजय बिंताड़े, जिनके ऊपर दारोमदार बहुत ही अच्छी गेंदबाजी की है सीजन में। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है। ओहो हो मैदानातलं झाड आले बॅट्समनच्या नशिबाच्या आड। आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये आमचे समालोचक आहेत प्रवीण गायकवाड, आयोजक आहेत प्रशांत गायकवाड, व्यासपीठावरती आहेत प्राजक्ता प्रशांत गायकवाड। लेकिन बल्लेबाज बिल्कुल करना चाहते थे खिलवाड़, बात नहीं बनी है, भाग्य का साथ नहीं मिला है। चांगला फटका होता, आउट साइड ऑफ स्टंप थोडासा शफल झाला, त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न, रन काही मिळालेत आणि त्यानंतर डाऊन दी ग्राउंड, टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर, फेकून दिलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, मॅसिव्ह हिट 6। चषक 2024 बहुत ही शानदार मुकाबला। स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 9 रन, 35 रनों का टारगेट दोनों काबले इस पक्ष टाइगर रेन पर। नो बॉल का इशारा, धीमी गेंद थी, टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल जरूर था, बल्लेबाज गेंद को अच्छी तरह से नहीं समझ पाए और फिलहाल ये इंपॉर्टेंट गेंद है। अब उसके बाद में देखिए अनिल मालिक साहब का जो हाथ है ना सर के ऊपर से घूमता हुआ। आईसीसी चषक 2024 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। यहाँ एक बार फिर अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, लेकिन आपको दिमाग की बत्ती को जला के रखना है क्योंकि फ्री हिट का बॉल था, ये नहीं भूलना है गोपी। किस्मत भी बहादुरों का साथ देती है, कारण फ्री हिटचा बॉल होता, कदाचित दिनू कांबळे जर हा लीगल डिलिव्हरी असता तर माघारी परतला असता, कारण ही मोठी विकेट आहे, सर्वाधिक दारोमदार असेल धनंजय राईट मारामडी विकेट। दिनू साडी पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आउट साइड ऑफ स्टंप भरपूर शफल झाला, त्यानंतर फॉलो केलं प्रशांत सर, तब्बल 5व्या स्टंपवर हा बॉल टाकला असेल आणि तिथून तो बॉल बाहेर काढलाय, ही देखील एक वेगळी रणनीती आणि धनंजय बिनताडे यासाठी ओळखला जातो। सामन्यामध्ये जेवढे डॉट बॉल येतील तेवढं कमबॅक होणार आहे आणि जेवढे मोठे फटके येतील तेवढा दबाव देखील वाढणार आहे प्रशांत सर। गोपी ज्यांचा खेळ सर्वांना आवडे तो धनंजय बिनताडे मैदानावरती है। दिनू काबले बिल्कुल इस पक्ष टाइगर रेन पर। स्कोर अगर देखें तो रन संख्या 10 रन, अच्छी गेंद थी, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखा था। अपने बोरिंग पार्ट पर गेंदबाज तैयार, छोटी गेंद नो बॉल, इसके ऊपर प्रहार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, सामने घना अंधेरा है लेकिन दिया जलाना कहां मना है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। गुरुचा चेला नाहीये, धनंजयचा पुढचा चेंडू, यावी सबमरीन बॉल टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय, यावी लाईन चांगली आहे आणि हा डॉट बॉल येतो, या डॉट बॉल बरोबरच थोडासा आत्मविश्वास मिळेल आणि डॉट बॉल बरोबरच षटकाची समाप्ती देखील होते। पहिलं षटक संपलंय, 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 17 धावा स्कोर कार्डवर आहेत। मॅचमध्ये शिरकाव झालाय परंतु अजूनही हा सामना संपलेला नाहीये प्रशांत सर, इथून देखील हा सामना जिंकू शकतील, परंतु चांगला खेळ, सर्वोत्तम खेळ जो साकारेल तो या आई श्री चषक 2024 का अंतिम महाविजेता ठहरेल। समय ज्यादा नहीं जाना चाहिए, टीम मीटिंग आपको नहीं करनी है, चर्चा ज्यादा होनी चाहिए लेकिन टूर्नामेंट की होनी चाहिए। मैदान के अंदर ज्यादा चर्चा होगी तो खर्चा होगा, समय नहीं उतना। चले टीम के कप्तान का वो काम है गेंदबाज को मोर्चे पर लाना, तो चले मैच जल्दी शुरू करना है। उस्मान मैदान के अंदर है, पहले ओवर की जो कहानी है गोपी स्टार्ट अच्छा हुआ है, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, तो मैदान के अंदर दिनू काबले के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है, समय ज्यादा नहीं लेना है, प्लीज रिक्वेस्ट है आपके लिए। गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा और चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर, और प्रशांत गायकवाड़ साहब आपके मेहनत से बदल गई है आईसीसी चषक 2024 की तस्वीर। ये सारे जो हमारे बंदे ने बहुत ही जबरदस्त काम कर रहे हैं और शानदार टूर्नामेंट है, बिल्कुल मंच पर तो जरूर आया है। ऑफ स्टंप के बाहर गेंद ड्राइव किया, कवर की तरफ खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका, स्कोर इसी के साथ पहुंच चुका है गोपी, 18 पर स्कोर पहुंच चुका है। बॉलर का नाम बताइए।
सिमो गेंदबाजी कर रहे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता, थोडासा ड्रायव्हिंग लेन मध्ये कन्वर्ट करत असताना एक धाव घेतली. शांत क्रिकेट खेळतो म्हणजे उस्मानला आपण प्रशांत सर फार कमी वेळेला अशा पद्धतीचा खेळ खेळताना पाहायला मिळतो तो, पण या मॅचचं महत्त्व त्याला माहिती आणि त्यामुळे तो सिंगल घेतोय जेणेकरून दिनू कांबळे स्ट्रायकिंग एंडला येऊन त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. ही देखील एक रणनीती आहे. राईट मोठी विकेट दिनूसाठी लेग कटर टाकला गेलाय परंतु भरपूर बाहेर आहे. आउटसाइड ऑफ स्टंप शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णय येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे दाखवला गेला म्हणजेच व्हाईट बॉलचा सिग्नल आणि एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. बहुत ही बढ़िया खेल मैदान के अंदर. स्कोर अगर देखें तो रन संख्या 19, 35 रनों का टारगेट है और सिमो गेंदबाजी कर रहे हैं. सामने दिनू कांबळे. ओहो, डोंट बी वायलेंट, बी साइलेंट एंड शो योर टैलेंट. बहुत ही जबरदस्त छक्का, गगनचुंबी छक्का, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी दिनू कांबळे. का स्ट्रोक था ये. बहुधा हा बॉल आता एक्सप्रेस वे वरून सरळ मुंबई शहराच्या दिशेने निघाला असेल एवढा लांब षटकार ठोकलाय. त्यानंतर पुन्हा पुढे टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला कापत असताना हा देखील बॅक टू बॅक षटकार. सुबह लिखता हूं, शाम लिखता हूं, सुबह लिखता हूं, शाम लिखता हूं, यह कलम भी दीवानी हो जाती है जब प्रशांत गायकवाड़ साहब आपका मैं नाम लिखता हूं. इस बार अच्छा स्ट्रोक और क्या समाप्त किया है. बहुत बढ़िया तरीके से गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते भी और ले जाएंगे आईटी चषक 2024 की ये खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे इस इरादे के साथ उतरी टीम एफएम कंधारी की टीम और यहाँ जीत हासिल करते हुए ये टीम. शानदार जबरदस्त प्रदर्शन रहा है. एक्सीलेंट बैटिंग बाय दिनू कांबळे.